तलवारी कोयते कुऱ्हाडी त्यांनी डायरेक्ट अशा करून डोळ्यात मिरची टाकली पहिली। बीड प्रमाणे शहा येथे वाल्मिक कराड टोळीप्रमाणे गोराणे टोळीकडून प्रवीण भैया कांदळकर या तरुणाची निर्गुण हत्या। बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराड टोळीप्रमाणेच सिन्नर तालुक्यातील शहा येथे गोराणे टोळीनं घरात घुसून डोळ्यात मिरची टाकून प्रवीण कांदळकर या तरुणाचा लोखंडी रॉड कुऱ्हाड आणि कोयत्यानं मारहाण करत निर्गुण हत्या केली। या हत्येनं संपूर्ण नाशिक नगर जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। ही घटना 26/4/2025 रोजी सिन्नर वाबीजवळ असलेले शहा गावात घडली। गावातीलच गोराणे परिवारातील आणि इतर 17 ते 18 जणांनी हातात काठ्या लोखंडी रॉड कुऱ्हाडी कोयते घेऊन प्रवीण उर्फ भैया कांदळकर यांच्या घरात घुसून डोळ्यामध्ये मिरची टाकून अतिशय निर्घुणपणे तरुणावर हल्ला केला। मारहाणीमुळे भैया कांदळकरचा मृत्यू झाला असून ही एक प्रकारे निर्घुण हत्या आहे। तडीपार गुंड अतुल अशोक गोराणे व सर्जेराव गोराणे यांनी त्यांचे इतर साथीदार यांनी बेदम मारहाण केली, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। तशी फिर्याद वावी पोलीस ठाण्यामध्ये विजया गोरक्षनाथ कांदळकर यांनी दिली आहे। या घटनेमुळे संपूर्ण कांदळकर कुटुंब सध्या दहशतीखाली आहे। काही आरोपींना अटक केली तर काही आरोपी फरार आहेत। या प्रकरणाचा सीबीआय तपास करावा आणि आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी मयत कांदळकर तरुणाची बहीण हिनं मागणी केली। आरोपी हे सधन आणि राजकीय बळाचा वापर करत असल्याचं बोललं जात असून बीडच्या वाल्मिक कराड टोळीप्रमाणेच गोराणे टोळी आता चर्चेत आली आहे। सरपंच देशमुख प्रमाणेच प्रवीण कांदळकर वय वर्ष 26 या तरुणाची दहशत निर्माण करत खून करण्यात आला। पोलीस प्रशासनानं कडक कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा संपूर्ण कांदळकर परिवार आमरण उपोषणास बसेल असा इशारा देखील या पीडित कुटुंब कांदळकर कुटुंबाकडून करण्यात आला आहे। कोणी मदत मागितली लगेच मदत करायला जायचं, एवढं वाईट नव्हतं। माझं मारून टाका इतकं वाईट नव्हतं। मला लेकरू बनवायची केलं ते माझं एवढं वाईट नव्हतं। माझं हात जोडायचं मला राजासाठी मला मारू नका म्हणायचा वापर राजकीय घेऊन आली। ही गोराणेंनी घरात घुसून डायरेक्ट निर्गुण हत्या केली। डायरेक्ट निर्गुण हत्या म्हणजे तलवारी कोयते कुऱ्हाडी त्यांनी डायरेक्ट अशा करून डोळ्यात मिरची टाकली पहिली। आम्हाला न्याय मिळवून द्या। या शहा गावामध्ये जे निर्गुण हत्या झाली त्याचा मेन कारणीभूत साक्षीदार कोण आहे त्याची सीबीआय चौकशी करून तुम्ही आज या माझ्या आई वडिलांना, त्याची मुलगी आणि त्याची बायको यांना न्याय मिळवून द्या। आज त्यांचे एवढं दरार झालेलं आहे की त्यांनी आता आम्हाला दम दिलेला आहे। जसं त्याची हत्या केली तशी तुमच्या सर्वांची हत्या करून एकेकाला संपवून टाकेन। आज माझे सर्व चुलते जे मेंढपाळ आहे त्यांना मेंढ्या घेऊन जावं लागतं, त्यांच्या मेंढ्या अडवतात ते, त्यांनाही दम देता। आज सर्व त्या धास्तीने घरात बसून राहिले आहे। फक्त तुम्ही आम्हाला धनगरांना न्याय मिळवून द्या, एवढीच आमची तुम्हाला विनंती आहे।